आज अनेक लोक परमेश्वराच्या पुत्राला ओळखत नाही. आज अनेक लोक ख्रिस्ताला ओळखत नाहीये. आज अनेक लोकांना ख्रिस्त माहिती नाहीये. आज अनेक लोकांपर्यंत त्याचं वचन गेलेलं नाहीये. काही लोकांकडे वचन गेलेलं आहे. काहींनी विश्वास ठेवला फक्त त्यांच्या आरोग्यासाठी. त्यांना आरोग्य भेटलं, ते प्रभूपासून दूर गेले. काहींनी विश्वास ठेवला त्यांचं काम चांगलं होण्यासाठी. त्यांचं काम चांगलं झालं तर थोडा दिवस चर्च मध्ये आले, परत दूर गेले. काहींनी विश्वास ठेवला की सर्व काही आमच्या घरात चांगलं झालं पाहिजे, सर्व काही आमच्या जीवनात चांगलं झालं पाहिजे, है ना. सगळं काही झालं, त्यानंतर त्यांना चर्च मध्ये यायला टाइम नाही. पास्टर म्हटले का हो चर्चला येत नाही? नाही पास्टर, आता खूप काम आहे ना आम्हाला. काहींनी विश्वास ठेवला, देवा आम्हाला तुझ्या सेवेसाठी वापर. देवाने त्यांच्या सेवेसाठी वापर केला. सांगायचं तात्पर्य आज तुम्हाला असं की ज्या ख्रिस्त येशूवर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहोत ना, तो प्रारंभ आहे आणि तो शेवट आहे. आमेन. तर मुलं काय वाजू शकता देवाच्या बरोबर? देव आहे आपला. तो म्हणतो मी प्रारंभ आहे आणि मी शेवट आहे. अशा परमेश्वराच्या चरणामध्ये मला आणि तुम्हा सर्वांना जागा भेटलेली आहे. अशा परमेश्वराच्या चरणामध्ये तुम्ही आणि मी राहतो. त्याच्या पंखाखाली आश्रय तुम्हाला आणि मला भेटलेला आहे. हे बायबल ज्यावेळेस मी वाचतो ना, या बायबल मध्ये देवाने त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी खूप मोठे मोठे आशीर्वाद राखून ठेवलेले. बघा माझ्याकडे सगळ्यांनी बघा, काही आशीर्वाद आपण प्रार्थना करतो आणि देव देतो. बरोबर बरोबर की नाही? पण जर तुम्ही हे बायबल वाचलं तर जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, येशू ख्रिस्तावर जे लोक विश्वास ठेवतात, त्या लोकांना परमेश्वराने विश्वास ठेवल्यामुळे, येशूवर त्याच्या पुत्रावरती विश्वास ठेवल्यामुळे, त्याला आपलं जीवन दिल्यामुळे, त्याला आपला उद्धारकर्ता स्वीकारल्यामुळे खूप मोठे आशीर्वाद दिलेले आहेत. आणि हे तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे की माझ्यासाठी देवाने कुठे आशीर्वाद ठेवलेले आहेत. ह्या बायबल मध्ये 66 पुस्तकं आहेत आणि मी तुम्हाला सांगेन हे 66 पुस्तकं, प्रत्येक पुस्तकामध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. फक्त तुम्हाला शोधायचं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हे पवित्र शास्त्र मला काय शिकवतं, हे पवित्र शास्त्र मला काय सांगतं, या पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, देवाने मला कुठला आशीर्वाद दिलेला आहे. मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करते. कोण आहे माझा देव? तर माझा देव प्रारंभ आहे. त्याने ह्या जगाची उत्पत्ती केली आणि तो म्हणतो मी शेवट आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, सुंदर वचन आहे, खूप सुंदर. आपण सर्वजण त्या वचनाला बघूया. यशायाचं पुस्तक आपण सर्वजण काढू. त्याचा 40वा अध्याय, यशाया त्याचा 40 अध्याय आणि आपण 18 वचनापासून आय थिंक 28 वचन, यशाया 40 अध्याय आणि 28 वचन आता आपण वाचणार आहोत. मी पहिला हिंदीत वाचतो, त्यानंतर मराठीत वाचलं जाईल. मराठीत जे आहे त्यांनी तयार राहावं. नीट ऐका, जे आम्हाला ऑनलाईन देखील पाहत आहे, नीट ऐका आणि नीट समजून घ्या. क्या तुम नहीं जानते, क्या तुमने नहीं सुना, यहोवा जो सनातन परमेश्वर और पृथ्वी भर का सृजनहार है, वह ना थकता है ना श्रमित होता है, उसकी बुद्धि अगम्य है. Amen.
3 गोष्टी, 3 नाही त्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे. नंबर 1, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त तुमचा परमेश्वर कोण आहे? तर तो सनातन परमेश्वर आहे. आणि सनातन शब्दाचा अर्थ मी तुम्हाला गेल्या रविवारी सांगितला होता, ते म्हणजे सर्व काळ स्थिर राहणारा देव, सर्व काळ जिवंत राहणारा परमेश्वर म्हणजे सनातन परमेश्वर. दुसरं, तो पूर्ण पृथ्वीचा सृजनहार आहे. ही जी पृथ्वी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहता, ह्या पृथ्वीचा निर्माण करता तुमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हटला, मी प्रारंभ आणि मी शेवट. तिसरं, तो कधी थकत नाही. परमेश्वर कधी थकत नाही. चौथं, तो कधी श्रमित होत नाही. आणि 5, त्याची बुद्धी अगम्य आहे. हे देवाच्या लेकरांनो, आज या रविवारच्या दिवशी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की मी ज्या देवावरती विश्वास ठेवतो, ज्या देवावर मी विश्वास ठेवते, माझा परमेश्वर सनातन परमेश्वर आहे. म्हणजे तो म्हणतो मी कधीच टळणार नाही. मी प्रारंभ आहे, मी शेवट आहे, म्हणजे सनातन देव. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, देवाचा जन्म कसा झाला? तुमच्या मनात कधी प्रश्न आला असेल, है ना? जर आपल्या मनात, आता आपण बायबलमध्ये पाहतो की येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्म्याद्वारे झाला. आणि येशू म्हणतो की मला पित्याने पाठवलेला आहे. मग पित्याचा जन्म कसा झाला? थोडा आपल्या मनामध्ये विचार करा बरं. पित्याचा जन्म कसा झाला? मी खूप वेळा हा विचार केला, पण मला एकच उत्तर भेटलं बायबल मधून, मैं जो हूं सो हूं. ज्यावेळेस मोशे त्याला म्हणतो की जर ते लोक मला विचारतील तू कोण आहे, तुझं नाव काय, तो म्हणतो परमेश्वर, जा आणि सांग मी जो आहे तो आहे. एक लक्षात घ्या, देव म्हणजे तो जो सनातन आहे, जो म्हणतो मी प्रारंभ आणि मी शेवट. आणि तो म्हणतो मी अगम्य बुद्धिमान देव आहे. मी कधी थकत नाही, मी कधीच थकत नाही, मी कधी श्रमित होत नाही. असा देव परमेश्वर तुमचा देव आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो आपण पाहूयात. 29, वो थके वो को बल देता है, शक्तिहीन को बहुत सामर्थ्य देता है. जर आज तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल, विकनेस असेल, तर आज परमेश्वर तुम्हाला आरोग्याचं बळ देणार आहे, आरोग्याचं सामर्थ्य तुम्हाला देणार आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्याला सनातन परमेश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणून तो म्हणतो मी सर्वव्यापी, सर्व ज्ञानी आणि सर्व सामर्थ्य देव आहे. 3 गोष्टी. नंबर 1, सर्वव्यापी, सर्व ज्ञानी आणि सर्व सामर्थ्य. आणि तो परमेश्वर म्हणतो मैं थके वो को बल देता हूं. जर तुम्ही थकलेले आहात तुमच्या जीवनामध्ये, या 21 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये आजचा 14वा दिवस आहे. जसं मंडळी तुम्ही प्रार्थनेत आहात, देव तुमचं सर्व वजन काढून टाकणार आहे. देव तुमच्या शत्रूंच्या देखरेख तुमच्यासाठी ताट वाढणार आहे. कारण तो म्हणतो मी थकलेल्यांना बळ देतो. आणि म्हणून मी म्हटलं, जर तुम्ही शरीरामध्ये आजारी असाल तर आता ह्याच वेळेस त्याचं आरोग्याचं सामर्थ्य तो तुम्हाला देईल. तो म्हणतो शक्तिहीन को बहुत सामर्थ्य देता. आतापर्यंत जर काही लोकांनी तुम्हाला, काही लोक म्हणतात ना, अशा नसलेल्या लोकांना बघत असतात, हा कधीच काय करू शकत नाही, तिच्याकडून कधीच काय होऊ शकत नाही, ही आयुष्यामध्ये काय करेल, हिचं कसं होईल.
आज अशा लोकांसाठी आणि जे ऑनलाईन पाहत आहेत त्या लोकांसाठी देखील हे उत्तर आहे. परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देईल. आणि तो म्हणतो मी बहुत सामर्थ्य दूंगा. देव तुम्हाला एवढं सामर्थ्य देईल की तुम्ही अशा उंच पदावरती असाल. देव तुमचं एवढं भलं करेल की लोक पाहून देवाचं गौरव करते. म्हणून मंडळींनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमचा देव म्हणजे प्रारंभ आहे, सुरुवात आहे आणि तो शेवट आहे. त्या देवाची तुम्ही आराधना करता, जो म्हणतो मीच प्रारंभ, मीच सर्व काही बनवलेलं आहे, हे सर्व काही माझं आहे. आणि तो देव आज या रविवारच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला म्हणत आहे, मी तुला सामर्थ्य देईन. जर तुम्ही कर्जात असाल तर कर्जातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य, आजारी असाल तर बरं करण्याचं सामर्थ्य, दुःखी असाल तर आनंदित होण्याचं सामर्थ्य, तुमच्याकडे स्वतःचं घर नसेल ते घर घेण्याचं सामर्थ्य, काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर येण्याचं सामर्थ्य, काय करावं माहिती नसेल त्यामध्ये कसं काम करावं त्याची बुद्धी देव तुम्हाला देणार आहे. आमेन. हालेलुया. आमेन. म्हणून देव म्हणतो, तरुण तो थकते हैं और श्रमित हो जाते हैं. जर आपण एका जवानाला पाहिलं, तो जवान पण थकतो ना, थकतो का नाही? पण आपला देव कधीच थकत नाही. देव कधी थकत नाही. देव कधीच थकत नाही. पुढे, परंतु जो यहोवा की बाट जोते हैं. आता माझा मेसेज सुरू होत आहे. एक ऐका. तुम्ही म्हणून एवढ्या वेळेचं काय सांगितलं तुम्ही? ही प्रस्तावना होती. परंतु जो यहोवा की बाट जोते हैं, हे देवाच्या लेकरांना, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आशीर्वादित व्हायचं असेल आणि देवाचं गौरव बघायचं असेल तर देवाची वाट पाहणारे बना. परमेश्वराची प्रतीक्षा करा. त्याचा शब्द ऐकण्यासाठी थांबा. त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी थांबा. तुम्ही त्यावेळेस धन्य आणि आशीर्वादित व्हाल ज्या वेळेस तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन भेटेल. तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन ज्यावेळेस भेटेल ना, तुमच्या जीवनातलं अपयश निघून जाईल. तुमच्या जीवनातलं अपयश निघून जाईल आणि तुमच्याच नाही, तुमच्या वंशाचं अपयशाचं श्राप तुटले जातील. का? कारण हे पवित्र शास्त्र सांगतं, जो प्रारंभ आणि जो शेवट आहे, जर त्याची अगुवाई तुम्हाला जर भेटली, त्याचा शब्द तुम्ही ऐकला, त्याचा शब्द ऐकण्यासाठी तुम्ही तत्पर राहिले आणि देवाला म्हटले, देवा बोल माझ्याशी, तो नक्की तुमच्याशी बोलेल. तो नक्की तुम्हाला आवाज देईल. तो नक्की तुमचं मार्गदर्शन करेल. तो तुमच्या विषयी अद्भुत काम करेल. कारण तो म्हणतो, जे माझी वाट पाहतात त्यांना मी नवीन बळ देईन. नवीन बळ काय आहे? नवीन शक्ती म्हणजे काय? देव कुठल्या शक्तीविषयी बोलत आहे? देवाला कुठली शक्ती तुम्हाला आणि मला द्यायची आहे? म्हणजेच देव म्हणतो, माझी प्रतिमा तुम्ही आहात. मी तुम्हाला माझ्या स्वरूपात आणि समानतेमध्ये बनवलेलं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही माझी वाट बघाल, मला हाक माराल, देवा माझ्याशी बोल, देवा मला हे समजत नाही, मी कसं करावं मला सांग, देवा मी ह्या विषयावर कशी प्रार्थना करू मला सांग. मी आता माझ्या पद्धतीने खूप प्रार्थना केल्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने खूप प्रार्थना केल्या असाल, पण तुमच्या प्रार्थनेचं जर उत्तर नाही भेटलं, आता एकच प्रार्थना करायची, एकच देवाला म्हणायचं, देवा आता मी माझ्या बुद्धीने खूप प्रार्थना केलेली आहे, मी मला जेवढं समजतं त्या समजद्वारे खूप प्रार्थना केलेली आहे,
पण आता मी तुझ्या चरणाजवळ येते, कारण तुझं वचन म्हणतं जे तुझी वाट बघतात, जे तुझी प्रतीक्षा करतात, त्यांना तू नवीन बळ देतोस. आता मला ते बळ दे. मला सांग मी कशी प्रार्थना करू तुझ्याकडे. प्रतीक्षा करणं काय? वाट जोना मतलब क्या? गुडघ्यावरती येऊन त्याची आराधना करणं आणि मग देवाला म्हणणं, देवा बोल कशी प्रार्थना करू. पवित्र आत्मा मला शिकव मी कशी प्रार्थना करू. आणि देवाचा आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला शिकवेल. देवाचा आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला शिकवेल. हालेलुया. आणि ज्या वेळेस देवाचा आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला शिकवेल आणि तुम्ही प्रार्थना कराल, नक्कीच जे आशीर्वाद तुम्ही आतापर्यंत नाही पाहिलेले आहात ते आशीर्वाद तुम्ही पाहायला लागाल. ही समृद्धी, ते मोठे मोठे समृद्धी, मोठे मोठे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतील. मोठा बदल तुमच्या घरामध्ये येईल. मोठे आशीर्वाद, मोठा आनंद तुमच्या घरामध्ये येईल. कारण तो म्हणतो मी तुम्हाला नवीन बळ देईल. देवाच्या लेकरांनो, देवाला तुम्हाला उंच स्तरावरती ठेवायचं आहे. देवाची नेहमी ही इच्छा राहिलेली आहे की माझ्या लेकरांनी नेहमी उंच स्तरावर राहावं. माझ्या लेकरांनी नेहमी उंच स्तरावर राहावं. देवाची इच्छा ही नाहीये, लक्षात घ्या, की त्याच्या लेकरांनी संघर्ष करावा, स्ट्रगल करावं, परीक्षेत राहावं. देवाची इच्छा नाहीये. मनुष्य स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो आणि परीक्षेत पडतो, असं याकूब कसं पत्रात दिलेलं आहे 3रा अध्याय. देव कधीच कोणाची परीक्षा घेत नाही. मंडळींनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे तर देवाला ओळखा. या बायबलच्या वचनाला रोज वाचा, म्हणजे देव तुम्हाला समजेल. आणि जर हे बायबलच तुम्ही वाचलं नाही तर देव तुम्हाला कसा समजेल? देवाचं सामर्थ्य तुम्हाला कसं समजेल? तुम्हाला रस्ताच माहिती तर तुम्ही तुमच्या प्रवासाकडे कसे पुढे जाऊ शकता? जर तुम्हाला देवाचं वचनच माहिती नाहीये तर तुम्हाला देव कसा कळेल? त्याचं सामर्थ्य तुम्हाला कसं कळेल? त्याने किती महान काम आपले तुम्हाला कसे कळतील? तो किती महान काम करू शकतो हे तुम्हाला कसं कळेल? तो तुमच्यासाठी काय करू शकतो हे तुम्हाला कसं कळेल? मी तुम्हाला एवढंच थोडक्यात सांगेल. ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे ना, दुष्ट आत्मा देखील त्याच्या नावासमोर थरथर कापतात. तो तुमचा देव आहे. त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. प्रत्येक गुडघा त्याच्यासमोर टिकतो. प्रत्येक जीभ बोलते तूच परमेश्वर आहेस. तो तुमचा देव आहे. आणि म्हणून मंडळीनं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही आजपासून एकच प्रार्थना करायला लागा. आतापर्यंत केलेल्या प्रार्थनेसाठी देवाला धन्यवाद. पण आतापासून घरी गेल्यापूर्वी एकच प्रार्थना, एकच प्रार्थना, एकच प्रार्थना बेटा, एकच प्रार्थना, एकच प्रार्थना. सगळ्यांनी एकच प्रार्थना. माझ्याकडे बघा, एकच प्रार्थना करायची. एकच. देवा, मी आता माझ्या बुद्धीने खूप प्रार्थना केल्या. आता मला तू समज दे, मला तू मार्गदर्शन कर. मी ह्या विषयासाठी कशी प्रार्थना करू? कारण बायबल सांगतो ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेनुसार मागाल, देव तुम्हाला देईल. आणि देवाची इच्छा काय आहे हे तुम्हाला सांगणारा म्हणजे बेस्ट हेल्पर, आपला बेस्ट मित्र, आपला सहाय्यक म्हणजे पवित्र आत्मा आहे. आमेन. आणि म्हणून देवाचं